तर अशा या मॉप्सला आम्ही तिघी जायचो, मी, रेणुका व प्राची. महिन्याचा पहिला गुरुवार गेला की मॉप्सची संचालिका आम्हाला दूरध्वनी करायची, तुम्ही येत्या गुरुवारी मोकळे आहात का, मॉप्सला याल का. मी मनातल्या मनात हो हो, तू कधीही बोलावं आम्हाला, आम्ही इथे रिकाम टेकड्याच बसले आहोत. आम्ही तिला हो येऊ ना, अगदी नक्की येऊ मॉप्सला यायला, आम्हाला पण खूप आवडते असे सांगितल्यावर मग तीही बरेच वेळा आमचे आभार मानायची. मग आमच्या तिघींचे एकमेकांना दूरध्वनी, काय ग तुला आले का ग मॉप्सचे बोलावणे. वर्ग सुरू झाला की एक व्हिडिओ कॅसेट लावायची. मग ज्या मुलांना खरोखर कॅसेट पाहण्यात स्वारस्य आहे ती आमच्या मांडीवर येऊन बसायची. काही उभी राहून पाहायचे तर काहींना बसायला खुर्ची लागायची. अधूनमधून मग त्या मुख्य बाईची वर्गावर चक्कर, सर्व काही व्यवस्थित चाललं आहे ना. मग अर्ध्या तासाने मैदानावर घेऊन जायचे. त्यातील काहींना जायचे नसायचे तर काही इतके उत्साही की आमच्या पुढेही जायला तयार. कितीही कडाक्याची थंडी असली तरी मुलांना खाली मैदानावर घेऊन जायचे. त्या 10-12 मुलांना वयवर्ष 2 ते 3 खाली न्यायचे म्हणजे मग आमची कसरत. सगळ्यांना साखळी पद्धतीने हातात हात धरायला सांगायचे. मग एक सर्वात पुढे व एक सर्वात मागे, आमची वरात वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्याकडे मैदानावर जायला. त्यातून मग ती साखळी तुटायची. खाली उतरताना काही जण रुसून जिन्यातच बसायचे कारण त्यांना जायचेच नसायचे. असा तो अर्ध्या तासाचा कार्यक्रम पार पडायचा.